खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि बदनामीकारक कमेंट केल्याप्रकरणी अखेर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तांत्रिक बाबी आणि कायदेशीर प्रक्रिया तपासल्यानंतर सातारा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे। गुरुवारी मध्यरात्री उदयनराजे समर्थकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती। त्यानंतर पोलिसांनी संबंधित सोशल मीडिया कमेंटची दखल घेत कायदेशीर कारवाई सुरू केलेली आहे। दरम्यान उदयनराजेंविरोधात आक्षेपार्ह आणि बदनामीकारक कमेंट करणाऱ्या इतर व्यक्तीचीही सोशल मीडिया खात्यांच्या माध्यमातून माहिती घेतली जात असून पुढील 24 तासात संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता आहे। या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांना अटक करण्याची कारवाई देखील केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे। त्यामुळे सोशल मीडियावर लोकप्रतिनिधींविरोधात आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करण्यामध्ये आता खळबळ उडालेली आहे। दरम्यान या प्रकरणातील पुढील तपास पोलीस कारवाईकडे साताऱ्याचे लक्ष लागले आहे। नमस्कार, मी विपुल पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा। काल दिनांक 27/8/2026 रोजी सातारा जिल्ह्याचे खासदार माननीय छत्रपती उदयनराजे भोसले साहेब यांच्या फेसबुक पोस्टवरती काही अज्ञात इसमांनी आक्षेपार्ह पोस्ट केली होती। त्या अनुषंगाने आपण सातारा शहर पोलीस स्टेशनला तात्काळ गुन्हा दाखल करत आहोत। त्याचबरोबर सायबर पोलीस स्टेशनच्या मदतीने आरोपींचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई आम्ही करत आहोत। अशा प्रकारे कोणत्याही सन्माननीय लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित व्यक्ती यांच्यावर कोणत्याही प्रकारची आक्षेपार्ह पोस्ट आम्ही खपवून घेणार नाही। त्यांच्यावर कठोरात कठोर ती कायदेशीर कारवाई केली जाईल। त्याचबरोबर केंद्र सरकार व राज्य सरकारचे काही पोर्टल आहेत, अशा प्रकारे सोशल मीडियावरती आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ किंवा पोस्ट केल्या जातात। त्या पोस्ट काढून टाकण्यासाठी हे पोर्टल उपयोगात आणले जातात। त्याप्रकारे केंद्र सरकारचं सहयोगी पोर्टल आहे। आम्ही त्यांच्याशी संपर्क करून त्यांना पत्रव्यवहार करून सदर पोस्टवरील आक्षेपार्ह पोस्ट आहे ती आम्ही काढून टाकत आहोत। त्यामुळे आम्ही पुन्हा आपल्याला सांगू इच्छितो, अशा प्रकारची कुठलीही आक्षेपार्ह जर पोस्ट केली तर त्याच्यावर आम्ही कठोरात कठोर ती कायदेशीर कारवाई करू। धन्यवाद। आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याबद्दल परवा 2 दिवसापूर्वी काही लोकांनी कमेंट्स केल्या होत्या घाणेरड्या पद्धतीचे। त्या लोकांचे मी पहिल्यांदा निषेध करतो। रात्री आम्ही गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला आलो होतो, पण काही तांत्रिक बाबीमुळं गुन्हा दाखल काल करता आलेला नाही। आमचे सिटी इन्चार्ज श्री मैत्रे साहेब यांनी रात्री आम्हाला भरपूर सहकार्य केलं आणि त्यांनी काल आम्हाला आम्ही वकील साहेबांना हिंदू परिषदचे गाडवे साहेब यांनी सुद्धा त्यांच्या थ्रू काल आम्ही NC दाखल करत होतो, पण काय कारणास्तव काल करता आले नाही। मग मैत्रे साहेबांनी काल आम्हाला सहकार्य करून आज त्या लोकांवर गुन्हा दाखल केलेला आहे। तर लवकरच त्यांना पोलीस हे पकडतीलच आणि त्यांच्या पद्धतीने ते कारवाई करतीलच। परंतु त्याच्या पुढे जाऊन मी असं सांगतो की ज्या वेळेला यांच्यावर काय कारवाई झाल्यानंतर ज्या वेळेला ही लोक आमच्या समोर येतील त्यावेळेला उदयनराजेंचे जे मावळे आहेत ते नक्कीच त्यांच्या स्टाईलने त्यांच्यावर कारवाई करते। एक गोष्ट चांगली जाणवली की प्रशासन देखील खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य करते। आज SP साहेब असतील, मैत्री साहेब असतील किंवा त्यांचा स्टाफ, त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने त्याचा व्यवस्थित शोध लावून कुठल्या कलमाखाली त्यांना जास्तीत जास्त स्ट्रॉंग पद्धतीने त्यांना अटक करता येईल याच्यासाठी त्यांनी आम्हाला पूर्ण सपोर्ट केला। त्याबद्दल आम्ही प्रशासनाचं आणि सातारा पोलीस स्टेशन आणि SP साहेबांचे खूप आभारी आहोत। आणि सातारकर तसेच महाराष्ट्रातील तमाम जनतेला एकच सांगू इच्छितो आम्ही की जर कोणी खासदार श्रीमंत छत्रपती उदयन महाराज किंवा आपल्या ज्या महाराष्ट्रातील किंवा आपल्या देशातील ज्या काही महापुरुषांच्या बाबतीत कोणीही चुकीच्या पद्धतीने जर कमेंट्स किंवा त्यांच्या आक्षेपार्ह काही गोष्टी करत असेल तर त्याला जागच्या जागी आता उत्तर दिलं जाईल। आता इथं पुढं कोणी गप्प बसणार नाही। काल रात्री आम्ही इथं सातारा सिटी पोलीस स्टेशनला आल्यानंतर SP साहेबांशी आणि मैत्री साहेबांशी इथं बोलल्यानंतर त्यांनी काही टेक्निकल ज्या गोष्टी होत्या की जास्तीत जास्त स्ट्रॉंग पद्धतीने त्याच्यावर कलम कशी पडतील
कारण की अशा गोष्टी वारंवार होऊ नयेत आणि त्या लोकांना त्याचा जो हे आहे, जो गुन्हा त्यांनी केलेला आहे त्याची शिक्षा जास्तीत जास्त स्ट्रॉंग पद्धतीने कशी आपल्याला लागू करता येईल, त्यासाठी ते कलम कोणता आहे याचा थोडासा आम्ही वकिलांथ्रू थोडासा स्टडी करून काल रात्री ते सगळं आम्ही तयार केलं आणि आत्ता सकाळी ते सगळे लिंक फेसबुकला जी काही पोस्ट पडली होती, ज्यांच्या अकाउंटवरनं पडली होती आणि ज्यांनी कमेंट्स केल्या होत्या, त्या सगळ्यांची रितसर नावं देऊन त्या लोकांवरती नॉन बेलेबल हा क्राईम आज इथं गुन्हा नोंद केलेला आहे. आणि ह्या कमेंट्स ज्यांनी केलेल्या आहेत त्यांना आता पोलीस 24 तासाच्या पोलिसांनी सांगितलं की 24 तासाच्या आत त्यांना पकडून त्यांच्यावर कारवाई केली जाईल. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.